तर विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेवरील तर खालील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपात भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे शस्त्रक्रिया सहाय्यक, ओटी असिस्टंट. तर यासाठी इथं 15 जागा आहेत. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची म्हणजे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला इथं मान्यताप्राप्त संस्थेकडील ओटी टेक्नॉलॉजीमधील पदविका असणे इथं आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची ओटी टेक्नॉलॉजीमधील पदवी असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागणार आहे 3 वर्षाचा शासकीय निमशासकीय संस्थेमधील आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे न्हावी. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे इथे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला इथं 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल शासकीय किंवा निमशासकीय आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ड्रेसर. यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच तुम्हाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथं ITIचे प्रमाणपत्र लागेल NCVTचे. तसेच तुम्हाला इथं 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागेल शासकीय निमशासकीय आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वार्ड बॉय. तर यासाठी इथं 11 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच तुम्हाला कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा. तसेच तुम्हाला शासनमान्य संस्थेकडील रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे दवाखाना आया. तर यासाठी इथं 17 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागणार आहे 3 वर्षाचा आणि सरकारमान्य संस्थेकडील रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पोस्टमार्टम अटेंडंट. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे पोस्टमार्टम कामाचा आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मॉच्युरी अटेंडंट. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागेल पोस्टमार्टम कामाचा आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या सर्व पदांसाठी तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती शस्त्रक्रिया सहाय्यक तसेच नावी तसेच ड्रेसर. तर या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती 26/9/2024 इथं होणार आहे. त्यानंतर वॉर्ड बॉय या पदासाठी तुमची मुलाखत 30/9/2024 होणार आहे. त्यानंतर दवाखाना आया या पदासाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती 3/10/2024 होणार आहे. त्यानंतर पोस्टमार्टम अटेंडंट त्यानंतर मॉच्युरी अटेंडंट या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती इथं 4/10/2024 होणार आहे. तर उमेदवारांनी त्यांच्या सर्व प्रमाणपत्रे तसेच कागदपत्रे ही मुलाखतीच्या वेळेस इथं सोबत आणायची आहेत 2 प्रतीमध्ये आणि या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती काही अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह 3रा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचखाडी ठाणे. तर या ठिकाणी तुमची जी मुलाखत आहे तर ती इथं होणार आहे 11 ते 2 या वेळेमध्ये. तर तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.